जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीतर्फे कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्ता मेळावा व राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अनंत मांडुकलीकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चौफेर मार्गदर्शन केले। त्यानंतर राजकीय, सामाजिक तसेच अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। विचारपीठावर संस्थापक अध्यक्ष डी.व्ही. गवई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप तराळ, नामदेवराव कांबळे, किरण पाटील, देवदास बनकर, अशोक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते। या जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचं रूट लावण्याचं कारण की ज्या गरीब समाज, महिला यांच्यावर जो अन्याय होतो त्या निमित्तानं माझ्या थोडं लक्षात आल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये आलं की यासाठी निवारण करण्यासाठी आपण कुठंतरी एक संघटना स्थापन केली पाहिजेत आणि संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्या काही व्यक्तीवर अन्याय होतो तो कोण्या जातीचा असो, ब्राह्मण असो, मारवाडी असो, तेली असो, कोळी असो, कुणी असो, अशा प्रत्येक व्यक्तीवर जो अन्याय होत असेल त्याचं निवारण करण्याचं काम आपल्या संघटनेच्या मार्फतातून झालं पाहिजेत। म्हणून मी गावोगाव शाखा, जिल्हा शाखा, तालुका शाखा, महिला शाखा, जिल्हा शाखा सगळ्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार केलेल्या आहेत आणि त्यामधून ज्याही व्यक्तीवर अन्याय होतो त्याचं निवारण करण्याचं काम माझी संघटना करत आहे। आणि मला माननीय स्वर्गवासी पी.के. अण्णा पाटील हे मरण पावले, त्यांनी मला एक आदर्श म्हणून माझं नाव घेतलं आणि त्या ठिकाणी आर.आर. पाटील त्यांनी पालकमंत्री म्हणून चंद्रपूरला ते घेत नव्हते, तर मी त्यांना स्वतः चंद्रपूरला पालकमंत्रीपद त्यांना घ्यायचं सांगितलं आणि त्या ठिकाणी बैठक बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी आदिवासी लोकांमध्ये मी थोडा गेलो आणि आदिवासीची समस्या जाणून घेतली। त्याच्यानंतर त्यावेळेस एका व्यक्तीला मी एका रेस्ट हाऊसला बोलवलं, त्याच्या अंगाचा वास येत होता, त्याच्या अंगाला कपडे नव्हते, बरोबर काहीच नव्हते, तर मी त्यांना आणलं तर आबा मला म्हणायचे की अरे वास कशाचा येतो। मग मी त्या माणसाला घेतलं आणि थोडं बाहेर नेलं आणि त्याच्यानंतर मग अण्णाकडे आलो। अण्णानं सांगितलं की अरे वास गेला। मी पुन्हा गेलो, त्या माणसाला घेऊन आलो आणि त्या ठिकाणी त्याला पुन्हा बसवलं आणि त्यांना म्हटलं की अण्णा की हे लोक या नक्षलवादीमध्ये सामील का होत आहे, यांना रोजगार नाही, यांच्या पोटाचं साधन नाही, म्हणून यांचे मुलं हे शिकू शकत नाहीत, म्हणून यांचे मुलं 7वा 8वा वर्ग किंवा मॅट्रिकपर्यंत जास्त शिकलेले आहेत, याच्यावर शिकू शकत नाही। तुम्ही गृहमंत्री आहे तर तुम्ही एक काम करा, पोलीस भरती जास्तीत जास्त यानं ही कार्य करा। म्हणून आर.आर. पाटलांना माझ्या शब्दाला मान दिला। त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये सोमवारी मला बोलवलं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, यांच्याशी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि आर.आर. पाटलांना आम्हाला सिग्नल दिलं आणि 11,000 पोलीस लोकांची भरती त्या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून मी चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये 4,500 लोकांना, गरीब लोकांना नोकरीची संधी दिली। आज त्यांना 1,500 पट पगार आहे आणि मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ट्रेननं जातो तर माझा 1.5 तास स्टेजवर जाण्यासाठी ढोल ताशाच्या गजरामध्ये माझे ते लोक स्वागत करतात की ज्या माणसाने आपल्याला रोजगार दिला, काय पोटापाण्याचा प्रश्न मिटवला, कोण आहे तो गवई, हे पाहण्यासाठी माझी भेट घ्यायचा प्रयत्न करतात। अशा पद्धतीनं या संघटनेचं माध्यमातून माझे सोबत असलेले पी.के. अण्णा पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माझी पूर्ण महाराष्ट्रामध्ये टीम ही सर्व या ठिकाणी काम करते। या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की ज्याही व्यक्तीवर कुठं जर अन्याय होत असेल तर याचं निवारण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांना जे घटनेमध्ये लिहिलं आहे त्या घटनेप्रमाणे मी माझं काम करतो आणि या ठिकाणी सर्वाला न्याय देण्याचं काम मी माझ्या यानं करतो। एवढं बोलतो आणि माझा संपर्क संघटनेला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा अधिकारी, प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रत्येक आयुक्त आणि मंत्रालयातील सगळ्या खात्याचे सचिव अशा बैठका घेऊन जे प्रश्न मागासवर्गीयांचे त्यातल्या त्यात सर्वच अन्यायकारक कर्मचाऱ्यांचे आहेत ते मार्गी लावायचं काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून सतत करत राहतो। आता या कार्याचा एक भाग म्हणून आज हा पुरस्कार नव्हे, हा सन्मान आहे। खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि समाजभूषण पुरस्कार दिला असल्यामुळं त्यांना मी प्रताप तराळांना सांगितलं की मला पुरस्कार नका देऊ, पर सन्मान करतो म्हणाले। सन्मान करत असाल तर आनंदाची गोष्ट आहे, कारण का सन्मान हा प्रत्येक कार्याचा एक उद्दिष्ट असतं आणि ते उत्साहवर्धक असतं, प्रेरणा देणारं असतं आणि तो करणं हे
प्रत्येक संस्थेचं काम असावं असा एक त्याच्या पाठीमागचा सिद्ध येतो. जनकल्याण समिती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने आज शाहू स्मारक भवन येथे विविध क्षेत्रातील जे अग्रगण्य काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या संघटनेचे कार्यकर्ते आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित लावून त्यांचेही मी प्रथमतः आभार मानतो आणि पुरस्कार दिलेल्या सर्व मंडळाचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो. समिती जनकल्याण समाज उन्नती भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील असं नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील ज्यांचं अतिशय मौल्यवान अशा पद्धतीचं आणि समाजाला प्रेरक अशा पद्धतीचं ज्यांचं काम सुरू आहे अशा विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींना पुरस्कार देऊन त्यांनी या ठिकाणी गौरवलेला आहे. या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं. तर गेली 30 ते 35 वर्ष बहुजनांच्या मुलांच्यासाठी सातत्यानं कास्टाईप संघटनेच्या माध्यमातून असेल आम्ही काम करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो आहे. तर या कार्याची दखल घेऊन या भ्रष्टाचार निवारण समितीनं मला जो पुरस्कार दिला याबद्दल त्यांच्या कार्यालाही देखील मी महाराष्ट्र राज्य कास्टाईप शिक्षक संघटना परिवाराच्या वतीनं त्यांच्या कार्यासाठी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो.